तर काही दिवसांपूर्वी मी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या गावातील टिकलेश्वराच्या मंदिराला भेट दिली आणि तिकडे माझा अनुभव खूप 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 छान होता. तर आज मी तुम्हाला हा शेअर करणार आहे. तर मी सगळ्यात पहिला आम्ही तलवडे या गावातून सुरुवात केली होती. पहाटे 4 वाजता आम्ही निघालो होतो आणि जसं जसं दिवस उगवत होता तसं आम्हाला सूर्याचं खूप छान असं दृश्य मिळालं होतं. आम्हाला सकाळीच सूर्यनारायणाचं दर्शन झालं, हे खूप प्रसन्न वाटत होतं. आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. जसं आम्ही सुरुवात केली, सर्वांचा उत्साह खूप छान होता. सर्व खूप उत्साही होते. सर्वांना वरचं दृश्य पाहण्याची खूप उत्सुकता होती, कारण आम्ही खूप लोकांकडून ऐकलं होतं की तिकडचं वातावरण, तिकडचं ओव्हरऑल निसर्ग खूप छान आहे. आणि मग आम्ही असं हळूहळू वरती जात होतो, तसंच खूप छान छान आम्हाला नजारे बघायला मिळत होते. आणि मग सगळ्यात पहिला आम्ही पोहोचलो या मंदिराजवळ. जे टिकलेश्वराचं मंदिर आहे ते खूप छान मंदिर आहे. वरती उन्हाच्या झळा जरासुद्धा लागत नव्हत्या, म्हणजे इकडची लहान मुलं इतकी छान रमली होती. मग आम्ही सर्वांनी मिळून तिथल्या महादेवाचं दर्शन घेतलं, म्हणजेच आपल्या टिकलेश्वराचं दर्शन घेतलं. आणि मग आमचं मन तृप्त झालं आणि मग आम्ही परतीच्या वाटेला निघायला सुरुवात केली. आणि परतीच्या वाटेला निघायच्या आधी आम्ही तिथे खूप सारे फोटोज काढले आणि मग खूप सारे व्हिडिओज काढले. सर्वांचं परत येण्याचं मन नव्हतं, पण काय करणार, निघावं लागलं. आणि मग आम्ही परत तिथे एक मंदिर होतं, त्या मंदिराचं दर्शन घेतलं, फोटोज काढले आणि आम्ही अशाच प्रकारे खाली येऊन पास्ता बनवण्याची तयारी केली. मग मी पास्ता बनवला, सगळ्यांना पास्ता दिला, सर्वांनी पास्ता खाल्ला आणि अशाच प्रकारे आम्ही आमच्या व्हिडिओची एंड करतो.